नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पॅन कार्ड क्लब्स रिलेटेड न्यू वेबसाईट जी लॉन्च झाली आहे त्याच्यावर काय नवीन ऑप्शन्स आहे आणि त्याच्यावर काय माहिती आहे ती आज ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्या अगोदर व्हिडिओ लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि न्यू व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. कमेंट बॉक्समध्ये मी वेबसाईटची लिंक दिली आहे, ती आपण ओपन करू शकता. pancardclubs.com ती ओपन केल्यावर असे एक इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर राईट कॉर्नरला 3 लँग्वेजेसचे ऑप्शन्स दिले आहेत. त्यामध्ये तुम्हाला जी हवी आहे त्याच्यावर क्लिक करा. मराठी लँग्वेज सिलेक्ट करून स्क्रोल डाऊन केल्यावर तिथे एक महत्त्वाची टिप दिली आहे, विशिष्ट आर्थिक कर्जदारांद्वारे पेमेंट न मिळण्याची कारणे. तर ह्या टिपमध्ये दिले आहे, जो रिझोल्यूशन प्लॅन मंजूर झाला होता तर त्याद्वारे फायनान्शियल क्रेडिटर्स होते तर त्यांना ती अमाऊंट दिली आहे आणि उर्वरित जी रक्कम आहे त्यांना ती काही कालांतराने देण्यात येणार आहे. पण ज्या लोकांना ॲप्लिकंट्सला ती रक्कम मिळाली नाही त्याचं कारण असं आहे की रिझोल्यूशन प्रोफेशनलला प्रदान केलेल्या चुकीच्या बँक खात्याच्या तपशीलमुळे पेमेंट मिळाले नसते. या आर्थिक कर्जदारांना आता आगामी वेब पोर्टलद्वारे त्यांची योग्य बँक तपशील पुन्हा सबमिट करण्याची संधी आहे. त्याच पेजवरती पॅन कार्ड क्लबची जनरल माहिती दिली आहे आणि आत्तापर्यंतची जी प्रोसेस होती NCLT आणि जो प्लॅन अप्रूव्हल झाला त्याची ती माहिती त्या पेजवर तिथे दिली आहे. त्यानंतर स्क्रोल डाऊन केल्यावर तिथे 4 ते 5 ऑप्शन्स दिसतील. त्यामध्ये फर्स्ट आहे क्लॅरिफिकेशन ऑन द डिस्बर्समेंट. त्याच्यावर क्लिक केल्यावर त्यानंतर एक पेज ओपन होईल ज्यामध्ये लिहिले आहे पॅन कार्ड क्लब्स लिमिटेडसाठी मंजूर रिझोल्यूशन प्लॅन अंतर्गत आर्थिक कर्जदारांना वितरणाबाबत स्पष्टीकरण. तर ते तुम्ही डिटेलमध्ये वेबसाईटवर वाचू शकता. काही पॉईंट्स दिले आहेत त्यांनी. तर तिथे मान्य आर्थिक कर्ज तिथे पाहू शकता तुम्ही. दाव्यांची एकूण संख्या पाहू शकता, दावा केलेली रक्कम आणि ॲडमिट केलेली रक्कम तिथे दिली आहे. त्यानंतर तिथे आर्थिक कर्जदारांना सेटलमेंटच्या अटी काय दिल्या आहेत, जसे की आगाऊ रोख पुनर्प्राप्ती स्थगित विचार. तर त्यामध्ये लिहिले आहे की 3 वर्षाच्या कालावधीत आर्थिक कर्जदारांना देय आहे प्राधान्य देय रक्कम भरणे. त्यानंतर वाटणीची रक्कम मंजूर रिझोल्यूशन प्लॅननुसार वित्तीय कर्जदारांना शेअरिंग रक्कम दिली जाईल, जी कंपनीच्या सर्व मालमत्तेमधून प्राप्तियोग्य रकमेतून वसूल केल्यावर उपलब्ध असलेल्या अतिरिक्त रकमेच्या 30% प्रमाणे मोजली जाईल. अशा रिकव्हरी झालेला खर्च आणि रिकव्हरी चार्ज वजा करून पूल ए मालमत्ता वगळून डेअर हस्तांतरित करा. 5% या संदर्भात यशस्वी रिझोल्यूशन अर्जदाराने अंदाजित केलेली निव्वळ वसुली 1,740 कोटी आहे, जी उपलब्ध असताना देय आहे. ही रक्कम केवळ बंधनकारक नसलेला अंदाज आहे आणि कंपनीच्या मालमत्तेमुळे आणि त्यातून मिळालेल्या पैशांच्या वसुलीच्या कारणास्तव ती बदलू शकते. हे विपुलपणे स्पष्ट केले आहे की रिझोल्यूशन प्लॅनमध्ये नमूद केलेल्या शेअरिंग रक्कम पूर्णपणे वसुलीच्या रकमेच्या अंदाजावर आधारित आहे, काटेकोरपणे देय केव्हा उपलब्ध आधारावर आहे आणि हमी किंवा खात्रीशीर पेमेंट नाही. असेच काय पॉईंट्स आहेत ते तुम्ही वेबसाईटवर व्हिजिट करून वाचू शकता. सेकंड ऑप्शन आहे सर्टिफाईड कॉपी ऑफ NCLT ऑर्डर. त्याच्यावर क्लिक केल्यावर एक PDF फाईल ओपन होईल, ती तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे रिटर्न पेमेंट लिस्ट. त्याच्यावर क्लिक केल्यावर एक इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये आपण आपलं नाव सर्च करू शकता. रिटर्न पेमेंट लिस्ट म्हणजे ज्यांचे नाव रिटर्न पेमेंट लिस्टमध्ये आहे, म्हणजे त्यांना ती अमाऊंट जमा नाही झाली पण असे दाखवले आहे की ती अमाऊंट त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली आहे. तर अशा ॲप्लिकंट्सचे नाव त्या लिस्टमध्ये दिसतील. थर्ड ऑप्शन आहे मिसिंग बँक डिटेल्स. हे खूप महत्त्वाचे ऑप्शन आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स जे अकाउंट तुम्ही दिले होते त्याचे काही डिटेल्स राहिले असतील किंवा चुकले असतील किंवा मिस झाले असतील तर ते तुम्ही
ह्या ऑप्शनमध्ये तुम्ही तुमचं नाव सर्च करून चेक करू शकता. लास्ट ऑप्शन आहे वेब पोर्टल कमिंग सून. तर ते ऑप्शन आपण अजून ओपन करू नाही शकत, त्याच्यावर अजून काम सुरू आहे. पण ते ऑप्शन आल्यानंतर आपल्याला अजून काही फीचर्स आणि अजून काही डिटेल्स नवीन असतील तर ते आपण त्या पोर्टलवर पाहू शकतो.